नमस्कार. जिला टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. गुलाबराव करंजले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 8वं वर्ष आहे हे अस्थमा शिबिरचं आपण आयोजन केलेलं आहे. हैदराबाद येथील सुप्रसिद्ध अस्थमाची ट्रीटमेंट आहे ही, आणि ही ट्रीटमेंट फक्त मृग नक्षत्राला दिली जाते. आणि आज 9 जून रोजी मृग नक्षत्रामुळे आपण हे ठेवलेलं आहे. आणि आज बघतोय आपण की हजारोनी लोक इथे आलेली आहेत आणि या अस्थमा ट्रीटमेंटचा लाभ घेत आहेत. दरवर्षी 8 ते 10 हजार लोक येतात आणि ह्याचा लाभ होतोय. आता आपण जसं एक्सपिरियन्स लोकांना विचारतोय तर ते 3-3, 4-4 वेळा त्यांनी औषध घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगतायत की फर्स्ट आलो तेव्हा आम्हाला तो अस्थमाचा पंप लागत होता, त्याच्यातून आम्हाला 2 ते 3 वेळा ते पंपिंग घ्यायला लागत होतं, औषध घ्यायला लागत होतं. पण आता त्यांचं पूर्णपणे औषध बंद झालेलं आहे आणि खूप त्यांचा चांगला अनुभव आहे. आणि आज ते त्यांना 3 ते 4 लोकांना आणखीन त्यांच्या बरोबर घेऊन येतात ते, म्हणजे त्यांना तो म्हणजे बेनिफिट मिळालेला आहे म्हणून ते लोकांना पण सांगतात आहे. तर मी सगळ्या अंबरनाथतील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आवाहन करते की आपण जास्तीत जास्त या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा. विनामूल्य सेवा इथे आम्ही देत आहोत, तर त्याचा लाभ घ्यावा. होईल. आज आपण 1 जून आपले लाडके आप्पा करंजुळे साहेब यांचा वाढदिवस असताना अशा वाढदिवसानिमित्ताने त्यांनी लोकांची एक सेवा घडत असते. तशा आज 9 जून त्यांनी ठेवलेला आहे ते नक्षत्रामुळं असे कायम सुरू. आज जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये पण ते नव्हते तेव्हा पण आम्ही यायचो, कारण की एवढं चांगलं कार्यक्रम ते दान म्हणजे सेवा करतायत. तर तसे ते किती लोकांना त्याचा फरक पडतो. आम्हीही लोक घेऊन येत असतो आणि अशी पण 9-10 हजार लोक याचा लाभ घेतच असतात. आणि खरं तर सांगायला गेलं तर खरंच असा वाढदिवस झाला पाहिजे की त्याच्यातून लोकांची सेवा घडली पाहिजे आणि त्याचा उपयोग त्यांना झाला पाहिजे, असं आपण दरवर्षी आम्ही बघत असतो. की किती आज अनेक वर्ष झाल्यात की ते, आणि ह्या वेळेस भारतीय जनता पक्षातून ते करतायत, पण गुलाबराव करंजुले प्रतिष्ठान मार्फत ते करत असतात. आणि प्रत्येकाची संस्था असते, पण अशा संस्थेतून अशी कामं झाली पाहिजे. आणि खरंच मी मनापासून त्यांना शुभेच्छा देणार, वाढदिवसाच्या देणार. आणि या असे जे लोक उपयोगी जे समाजकार्य त्यांच्या हातून अजून घडत जावं आणि लोकांना याचा उपयोग होवो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.